नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे युनिक व्हिडिओ या चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत अजून एका पुण्यातील पर्यटन स्थळाबद्दल, ज्याचे नाव आहे ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट। ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट हे पुण्यातील कोरेगाव पार्क भागात स्थित जगप्रसिद्ध ध्यान केंद्र आहे। हे रिसॉर्ट ओशो रजनीश यांच्या शिकवणीवरती आधारित आहे, ज्यांनी आधुनिक काळातील ध्यानाची नवी व्याख्या मांडली। येथे संपूर्ण जगभरातून अनुयायी येतात, आत्मसाक्षात्कार, तणावमुक्ती आणि मनशांतीचा अनुभव घेतात। तर मित्रांनो, आपण ओशो यांच्याबद्दल थोडीफार माहिती जाणून घेऊ। ओशो यांचे जन्मनाव रजनीश चंद्रमोहन जैन असे होते। हे एक भारतीय आध्यात्मिक गुरु आणि तत्त्वज्ञ होते, ज्यांनी 20व्या शतकात जगभरात ध्यान आणि आत्मज्ञानाच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार केला। त्यांचा जन्म 11 डिसेंबर 1931 रोजी मध्य प्रदेशातील कुचवाडा येथे झाला। ओशो यांचे विचार पारंपरिक धर्माच्या चौकटीपासून वेगळे होते आणि त्यांनी आध्यात्मिकता, धर्म, प्रेम, स्वातंत्र्य आणि जीवनावर एक नवा दृष्टिकोन दिला। ओशो यांनी आपल्या जीवनाच्या सुरुवातीच्या काळात तत्त्वज्ञान, धर्म आणि ध्यानाच्या विषयावर संशोधन केले आणि विविध धार्मिक तत्त्वांचा अभ्यास केला। त्यांनी अध्यापन आणि सार्वजनिक प्रवचने सुरू केली, ज्यात त्यांनी पारंपरिक धार्मिक तत्त्वज्ञानाला आव्हान दिले आणि एक नवा विचारधारा मांडली। 1970च्या दशकात त्यांनी पुण्यात ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्टची स्थापना केली, जिथे जगभरातील साधक ध्यान आणि आत्मबोधाच्या मार्गावर चालू लागले। ओशो यांचे तत्त्वज्ञान विविध धार्मिक, आध्यात्मिक आणि तात्विक परंपरांच्या समाकलनावर आधारित होते। त्यांच्या विचारांमध्ये पूर्व आणि पश्चिम दोन्ही तत्त्वज्ञानांचा समावेश होता। ते एकाच वेळी ध्यान, प्रेम, मुक्ती आणि आनंदावर जोर देत असत। त्यांचे मुख्य तत्त्वज्ञान खालीलप्रमाणे आहेत: स्वतंत्र विचार आणि बंधनमुक्ती। ओशो यांनी नेहमीच व्यक्तींना बंधनमुक्त जीवन जगण्याचे आवाहन केले। त्यांच्या मते धर्म, समाज आणि संस्कृतीने लादलेले बंधन व्यक्तीला त्याच्या स्वातंत्र्याला बाधा आणतात। त्यांनी सांगितले की प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या अनुभवांवरून स्वतःच्या सत्याचा शोध घ्यावा। त्यांनी प्रस्थापित धर्म आणि पारंपरिक विचारधारांवर टीका केली, कारण त्यांना असे वाटत होते की हे विचार व्यक्तीला स्वतंत्रपणे विचार करण्यास प्रतिबंध करतात। ध्यान। ओशो यांचे तत्त्वज्ञान ध्यानावर आधारित होते। त्यांच्या मते ध्यान हे आत्मबोधाचा आणि शांतीचा सर्वात प्रभावी मार्ग आहे। त्यांनी ध्यानाच्या विविध पद्धती विकसित केल्या, ज्यात शारीरिक हालचाली, श्वासोच्छवास आणि भावना यांचा समावेश होता। त्यांनी सांगितले की ध्यान हे फक्त स्थिर बसणे नसून व्यक्तीला त्याच्या अंतर्मनाशी जोडणारी एक सजीव प्रक्रिया आहे। प्रेम आणि संबंध। ओशो यांनी प्रेमाला एक अनिवार्य जीवनशक्ती मानले। त्यांच्या मते खरे प्रेम हे अपेक्षेविरहित आणि बंधनमुक्त असावे। ते म्हणाले की समाजात नातेसंबंध हे एका चौकटीत बांधले जातात, ज्यामुळे व्यक्तीचे स्वातंत्र्य कमी होते। प्रेमात स्वातंत्र्य आणि आनंद असावा, असे त्यांनी शिकवले। त्यांनी प्रेम आणि संबंधावर एक जीवनाचा नैसर्गिक भाग मानले आहे, त्यावर त्यांनी खुलेपणाने चर्चा केली। साक्षीभाव। ओशो यांनी व्यक्तीला साक्षीभावात राहण्याचे महत्त्व सांगितले, म्हणजेच व्यक्तीने आपल्या विचारांना, भावनांना आणि कृतींना बाहेरून निरीक्षण करणे आवश्यक आहे। साक्षीभावाने व्यक्ती आपल्या आतल्या प्रक्रियांचा आणि मनाच्या गोंधळाचा साक्षीदार बनतो, ज्यामुळे मन शांत होते आणि आत्मबोधाची प्रक्रिया सुरू होते। आनंद आणि जीवनाचा उत्साह। ओशो यांच्या मते जीवन हे एक आनंदाचा आणि उत्सवाचा अनुभव असावा। त्यांनी सांगितले की दुःख आणि तणाव हे मानवाच्या स्वतः निर्माण केलेले आहेत आणि आपले जीवन नेहमीच आनंदी असावे। त्यांनी साधकांना सांगितले की जीवनातील प्रत्येक क्षणाचा अनुभव घ्या, स्वतःला स्वीकारा आणि कोणत्याही विचारांच्या चौकटीत अडकू नका। आध्यात्मिकता आणि विज्ञान। ओशो यांचे तत्त्वज्ञान आध्यात्मिकतेसह विज्ञानालाही महत्त्व देते। त्यांनी आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीला मान्यता दिली आणि सांगितले की विज्ञान आणि अध्यात्म हे एकमेकांना पूरक आहेत। त्यांच्या मते आध्यात्मिकतेला प्रगतीला आधुनिक विज्ञानाचे सहाय्य मिळू शकते, ज्यामुळे व्यक्तीला अधिक सखोल आत्मज्ञानाचा अनुभव येऊ शकतो। धर्माबद्दल त्यांचे विचार। ओशो यांनी पारंपरिक धर्माची टीका केली, कारण त्यांना वाटत होते की धर्म व्यक्तीला स्वातंत्र्य देत नाही तर बंधनात ठेवते। त्यांच्या मते धर्माने लोकांना भीती आणि श्रद्धेच्या आधारे बांधून ठेवले आहे, जे आत्मसाक्षात्काराच्या मार्गात अडथळा आणते। ओशो म्हणत असत की खरा धर्म हा केवळ बाह्य धार्मिक विधी नाही, तर तो व्यक्तीच्या अंतर्मनाचा शोध आहे।
तर मित्रांनो, आता आपण पाहिली ओशो यांच्याबद्दल थोडक्यात माहिती. आता आपण जाणून घेऊया ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्टमध्ये काय काय बघण्यासारखे आहे आणि त्याची स्थापना कधी झाली आणि त्याचा परिसर कसा आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊ. ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्टची स्थापना 1974 साली पुण्यात झाली. या ध्यान केंद्राची स्थापना ओशो रजनीश यांनी केली होती. ओशो हे आध्यात्मिक गुरु होते ज्यांनी ध्यान आणि आत्मबोधाच्या तत्त्वज्ञानावर आधारित एक नवे दृष्टिकोन जगासमोर आणले. पुण्यातील कोरेगाव पार्क या शांत निसर्गरम्य भागात त्यांनी हे ध्यान केंद्र उभारले, ज्याचे मूळ नाव ओशो आश्रम आहे. ओशो यांनी या केंद्राची स्थापना एक असे ठिकाण म्हणून केली जिथे लोक आधुनिक जीवनातील ताणतणावांपासून मुक्त होऊन ध्यानाच्या माध्यमातून स्वतःच्या अंतरात्म्याशी संवाद साधू शकतील. ध्यानाच्या विविध पद्धती आणि तंत्र विकसित करून त्यांनी साधकांना मानसिक, शारीरिक आणि भावनिक तणावांपासून मुक्त होण्याचा मार्ग दाखवला. रिसॉर्टची स्थापना केल्यानंतर ओशो यांनी येथे जगभरातून येणाऱ्या अनुयायांसाठी नियमित ध्यान सत्रे आणि प्रवचने आयोजित करायला सुरुवात केली. या रिसॉर्टला जागतिक पातळीवर एक महत्त्वाचे ध्यान केंद्र म्हणून मान्यता मिळाली. साधकांच्या शांती, तणावमुक्ती आणि ध्यानासाठी आवश्यक सर्व सुविधा येथे उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. ओशो यांच्या शिकवणींच्या आधारे हे स्थान ध्यान, शांतता आणि आत्मसाक्षात्काराचे एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट पुण्यातील कोरेगाव पार्क या सुंदर आणि शांत परिसरात स्थित आहे. कोरेगाव पार्क हा पुण्याचा एक उच्चभ्रू आणि हरित परिसर आहे, ज्यात मोठी झाडे, रस्त्यांवर सावली देणारी हरित रेखा आणि निसर्गरम्य वातावरण आहे. हे ठिकाण पुणे शहराच्या मध्यवर्ती भागापासून थोडे दूर असल्यामुळे येथे येणाऱ्या साधकांना शहरी गोंधळांपासून दूर एक शांत आणि नीरव वातावरण मिळते. ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट 28 एकर विस्तीर्ण जागेत पसरलेले आहे. या परिसरात विविध आधुनिक सोयीसुविधा असलेल्या ध्यान केंद्र, उद्याने, स्विमिंग पूल आणि निवासाची सोय आहे. परिसरातील काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी पुढीलप्रमाणे आहेत. निसर्गरम्य उद्याने आणि झाडे. रिसॉर्टच्या संपूर्ण परिसरात हिरवीगार झाडे आणि सुंदर उद्याने आहेत, ज्यामुळे साधकांना निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनुभव येतो. शांत आणि प्रसन्न वातावरण, चालणे, ध्यान करणे आणि विश्रांती घेणे हे खूपच सुलभ होते. ओशो तेजो झील. रिसॉर्टच्या आत एक सुंदर तलाव आहे, ज्याला ओशो तेजो असे म्हटले जाते. या तलावाच्या काठावर बसून ओशो ऑडिटोरियम हे रिसॉर्टचे प्रमुख ध्यान केंद्र आहे. येथे रोज ध्यान सत्रे आयोजित केली जातात. ऑडिटोरियममध्ये ध्यानासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा उपलब्ध आहेत आणि अनेक साधक एकाच वेळी ध्यान करू शकतात. जपानी गार्डन. रिसॉर्टच्या आत एक जपानी बाग आहे, जी शांतीचा अनुभव घेण्यासाठी आणि ध्यानासाठी आदर्श ठिकाण आहे. या बागेतून फिरताना साधकांना निसर्गाशी जवळीकता जाणवते आणि ध्यानाच्या प्रक्रियेत अधिक तल्लीन होण्यास मदत मिळते. स्विमिंग पूल आणि स्पा. ध्यानानंतर शरीर आणि मनाची विश्रांती घेण्यासाठी येथे स्विमिंग पूल आणि स्पा सुविधा आहे. साधक इथे मसाज आणि अन्य थेरपींचा लाभ घेऊ शकतात, ज्यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक ताजेतवानेपणाचा अनुभव येतो. निवास सुविधा. साधकांसाठी साध्या खोल्यांपासून ते आलिशान निवासापर्यंत विविध प्रकारच्या निवासाची सोय उपलब्ध आहे. येथे राहणाऱ्या साधकांना ध्यानादरम्यान शांतता आणि सोयीस्कर वातावरण मिळते. ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्टचा परिसर एक प्रकारे आध्यात्मिक नंदनवन आहे, जिथे साधकांना ध्यान, शांती आणि आत्मबोधाचा अनुभव घेता येतो. निसर्गाच्या सानिध्यात आणि आधुनिक सुविधांच्या सहकार्याने साधकांना येथे त्यांच्या आत्ममनाशी संवाद साधण्याची आणि जीवनातील तणावांपासून मुक्त होण्याची संधी मिळते. ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्टमध्ये विविध प्रकारच्या सुविधा आहेत, ज्या ध्यान करणाऱ्यांना एक संपूर्ण आणि विश्रांतीपणे पूर्ण अनुभव देतात. ओशो ऑडिटोरियम. येथे दररोज ध्यान सत्र आयोजित केली जातात. ऑडिटोरियममध्ये ध्यान सत्रांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत, जिथे हजारो लोक एकाच वेळी ध्यान करू शकतात. ओशो मल्टिव्हर्सिटी. येथे ध्यान, व्यक्तिमत्व विकास आणि कला, तंत्रज्ञान यासंबंधी विविध कार्यशाळा आणि अभ्यासक्रम घेतले जातात. हे ठिकाण संपूर्ण जीवनशैलीला एक नवीन दृष्टिकोन देण्यासाठी बनवलेले आहे. स्विमिंग पूल. ध्यानानंतर शरीर आणि मनाची विश्रांती घेण्यासाठी स्विमिंग पूल आहे, जिथे ध्यानकर्ते वेळ घालवू शकतात. स्पा आणि मसाज सेंटर.
येथे विविध मसाज आणि थेरपी सेवा उपलब्ध आहेत, ज्याद्वारे तणावमुक्ती मिळवता येते. रेस्टॉरंट आणि कॅफे येथे शुद्ध शाकाहारी आणि आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. अन्न हे शरीरासाठी एक महत्त्वाचा घटक असल्यामुळे येथील खाद्यपदार्थ पोषणदायी आणि शुद्ध असतात. निवास सुविधा रिसॉर्टमध्ये विविध प्रकारच्या निवासाची सोय आहे, जसे की साध्या खोल्या, आलिशान खोली आणि सूट्स. या खोल्या शांत आणि स्वच्छ वातावरण देतात. जपानी गार्डन ही एक शांत आणि सुंदर बाग आहे, जिथे ध्यानासाठी आणि मनाच्या शांततेसाठी योग्य ठिकाण आहे. बागेतून चालताना निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनुभव मिळतो. ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्टमध्ये काही विशिष्ट नियम आणि शिस्त आहे. हे नियम ध्यान प्रक्रियेतील शिस्त, शांती आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तयार केलेले आहेत. येथे मुख्य नियम आणि शिस्त सविस्तर दिली आहेत. ओशो रोब म्हणजेच ध्यानाच्या पोशाखाचा नियम. रिसॉर्टमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ओशो रोब घालणे अनिवार्य आहे. या पोशाखाचे 2 मुख्य प्रकार आहेत. सकाळी आणि संध्याकाळी ध्यान सत्रांसाठी पांढरा रोब. ध्यान आणि इतर ध्यान प्रक्रियांमध्ये सहभागी होताना साधकांनी पांढरा रोब परिधान करावा लागतो. तसेच संध्याकाळी विशेष ध्यानसत्र आणि प्रवचने आयोजित केलेली असतात, ज्यासाठी साधकांना मरून रंगाचा रोब घालावा लागतो. हे रोब ध्यान प्रक्रियेच्या शिस्तीचा आणि साधकांच्या एकात्मतेचा प्रकार आहे. मौन आणि शांती ओशो रिसॉर्टमधील एक महत्त्वाचा नियम म्हणजे शांतता राखणे. ध्यानादरम्यान शांतता राखली जाते, जेणेकरून साधकांची एकाग्रता आणि साधनेसाठी योग्य वातावरण निर्माण होते. ध्यान केंद्रात कोणत्याही प्रकारचा आवाज किंवा व्यत्यय होणार नाही याची काळजी घेतली जाते. साधकांना तणावमुक्त आणि शांत वातावरणाचा अनुभव मिळावा यासाठी मौन हे एक महत्त्वाचे तत्त्व आहे. ध्यान प्रक्रियेत पूर्ण सहभाग रिसॉर्टमध्ये येणाऱ्या साधकांना प्रत्येक ध्यान सत्रात पूर्ण सहभाग घ्यावा लागतो. ध्यान सत्रांमधून कोणत्याही कारणास्तव उठणे किंवा बाहेर जाणे टाळले जाते. यामुळे ध्यानाचा अनुभव अधुरा राहत नाही आणि इतर साधकांनाही व्यत्यय येत नाही. अल्कोहोल, तंबाखू आणि मादक पदार्थांवर बंदी ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्टमध्ये अल्कोहोल, तंबाखू आणि कोणत्याही प्रकारच्या मादक पदार्थांच्या सेवनावर कडक बंदी आहे. ध्यानाची प्रक्रिया आणि शारीरिक मानसिक शुद्धता राखण्यासाठी ही बंदी लादण्यात आली आहे. ध्यानामध्ये संपूर्ण एकाग्रता आवश्यक असते आणि या पदार्थाचा वापर शरीर आणि मनावर नकारात्मक परिणाम करू शकतो. नियमित आरोग्य तपासणी रिसॉर्टमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी केली जाते. हे नियम ध्यान प्रक्रियेदरम्यान सुरक्षितता आणि इतर साधकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी लागू केले जातात. यामध्ये प्रमुख वैद्यकीय तपासण्या तसेच कोणत्याही संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी खबरदारी घेतली जाते. संपूर्ण वेळ मौलिकता ओशो यांनी आपल्या अनुयायांना स्वतःच्या भावनांमध्ये आणि कृतींमध्ये पूर्णता आणण्याची सल्ला दिला आहे. ध्यान सत्रात सहभागी होणाऱ्या साधकांनी त्यांच्या सर्व कृतीमध्ये प्रामाणिकता आणि स्वाभाविकता राखावी. कोणतेही दडपण न ठेवता आपल्या शारीरिक आणि मानसिक भावनांना मुक्तपणे व्यक्त करण्याचे प्रोत्साहन दिले जाते. टेक्नॉलॉजीवर मर्यादा ध्यान प्रक्रियेत पूर्णपणे सहभागी होण्यासाठी आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यासाठी रिसॉर्टमध्ये तंत्रज्ञानाचा वापर मर्यादावर लावली आहे. साधकांना मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरणे मर्यादित किंवा काही ठिकाणी पूर्णतः वर्ज्य आहेत. यामुळे व्यक्तीला अंतर्मनाशी संवाद साधण्यासाठी पुरेशी वेळ मिळतो. स्वच्छता आणि शुद्धता ओशो रिसॉर्टमध्ये स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जाते. येथे राहणारे साधक आणि कर्मचारी दोघांनाही परिसरातील स्वच्छता राखणे आवश्यक आहे. साधकांनी स्वतःच्या खोलीतील स्वच्छता राखणे तसेच ध्यान केंद्र आणि परिसर स्वच्छ ठेवणे अपेक्षित आहे. ध्यानातील शांती आणि शुद्धता टिकवण्यासाठी या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. सुसंवाद आणि सामाजिक शिस्त ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्टमध्ये विविध देशांतील लोक येतात. यामुळे इथे सुसंवाद आणि सामाजिक शिस्त राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. साधकांनी एकमेकांशी आदराने वागावे, त्यांची जागा आणि शांतता राखावी. कोणत्याही प्रकारचा संघर्ष किंवा वादाला स्थान नाही. नियमित शारीरिक चाचणी रिसॉर्टमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि ध्यानसत्रात सहभागी होण्यासाठी काही वैद्यकीय चाचण्या आणि शारीरिक तपासणी अनिवार्य आहे.
यामध्ये HIV चाचणीही समाविष्ट आहे. याचा उद्देश साधकांच्या आणि इतर व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी योग्य वातावरण ठेवणे आहे. मुक्त वेळेत ध्यानासह सहभाग. ओशो रिसॉर्टमध्ये वेळापत्रकात विविध ध्यानसत्रे आयोजित केली जातात. साधकांना त्यांच्या आवडीच्या ध्यानसत्रांमध्ये सहभाग घेण्यासाठी स्वातंत्र्य आहे, पण याशिवाय देखील साधकांनी त्यांचा रिकामा वेळ ध्यान किंवा अंतर्मनाशी संवाद साधण्यामध्ये व्यतीत करावा. तर मित्रांनो, हे सर्व नियम आणि शिस्त ओशो रिसॉर्टमध्ये येणाऱ्या जगभरातील साधकांना लागू आहेत. ओशो यांच्या शिकवणींनी जगभरातील लाखो लोकांना आत्मिक जागरूकतेचा मार्ग दाखवला आहे. त्यांच्या तत्त्वज्ञानाने आधुनिक जगात ध्यानाची संकल्पना बदलली आहे. त्यांच्या विचारांमध्ये प्रेम, मुक्ती आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा अनुभव घेण्यावर भर दिला जातो. ओशो यांच्या अनुयायांनी त्यांच्या शिकवणींचा प्रचार जगभरात केला आहे आणि आजही ओशो यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव अनेक देशांमध्ये अनुभवता येतो. ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट हे एक अद्वितीय स्थान आहे जेथे ध्यान, आत्मशांती आणि आत्मसाक्षात्काराचा अनुभव घेता येतो. आधुनिक जीवनाच्या धकाधकीतून बाहेर पडून मनशांतीचा अनुभव घेण्यासाठी हे ठिकाण एक उत्तम पर्याय आहे. ओशो यांच्या शिकवणीवर आधारित हे ध्यान केंद्र आपल्या अंतर्मनाशी संवाद साधण्याची आणि जीवन जगण्याचा आनंद घेण्याची एक अनोखी संधी देते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.